नमस्कार दोस्तों। आज के नए वीडियो में आप सभी का स्वागत है। आज हम जाने वाले हैं डोंबिवली ईस्ट के पेंढारकर कॉलेज के मैदान में और देखने वाले हैं श्री राम जी के अयोध्या के मंदिर की प्रतिकृति। ये प्रतिकृति दीपोत्सव के जरिए बनाई गई है। कुल मिला के 1,11,111 दिए जला के ये प्रतिकृति बनाई गई है और इसमें हम लोग एक भव्य दिव्य महाआरती भी देखने वाले। चलो तो दोस्तों वीडियो को शुरुआत करते हैं। कृतार्थ दिसती तुझी लोचने कृतार्थ दशरथा सीता माता की पवन सुत हनुमान की जय श्री राम। हेलो जय जय श्री राम। सीता माता की पवन सुत हनुमान की जय श्री राम। जय जय श्री राम। जय श्री राम। आता मात्र हॅलोजन लाईट बंद होणार आहे। आता फक्त ते दिवे उसळले गेले। 1,11,111 दिवे जे आज उजळले गेलेले आहेत समस्त डोंबिवलीकरांच्या साथीने। बघा किती सुंदर आणि नयनरम्य हे दृश्य। इतकं सुंदर आणि नयनरम्य दृश्य आपल्या सगळ्या डोंबिवली वासियांना पाहायला मिळतंय, अनुभवायला मिळतंय। याहून दुसरी आनंदाची गोष्ट काय, आपल्या नजरेत टिपून घेऊया, आपल्या मोबाईल मध्ये कैद करूया आणि एकदा जोरदार मनापासून गर्जना देऊया। जय श्रीराम। जय जय श्रीराम। करोडो होते सुंदर शिक्षण साजरी करतो। या रॅलीच्या बाहेर पटांगणाच्या बाहेर दिवे
जय श्री राम, जय जय श्री राम। सीता माता की, पवन सुत हनुमान की। जय श्री राम, जय जय श्री राम। विनंती करेन सन्माननीय खासदार साहेबांना की आपण आपलं मनोगत इथे व्यक्त करावं। जय श्री राम, जय श्री राम। मंत्री महोदय या ठिकाणी मला वाटतं 2 शब्द सगळ्यांना संबोधन करतील। सर्वांनी दोन्ही हात उंच करून घोषणा द्यायची आहेत। बोला भारत माता की, भारत माता की। वंदे वंदे, जय श्री राम, जय जय श्री राम। काही झालेलं आहे। सगळ्यांना विनंती आहे, दिवे उजळून झालेले आहेत, आपण मैदानाच्या बाहेर या, पटांगणाच्या बाहेर या। सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम एका बाजूला सुरू आहे, गीत रामायणाच्या माध्यमातून ही सर्व कलाकार मंडळी आज
दर्शनी कृतार्थ दिसती तुझी लोचनी आ कृतार्थ दिसती दशरथा 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 हे हे पायसरान दशरथा इथे दिवे उजळले जात आहेत. सगळ्यांना विनंती आहे जे इथे दिवे उजळत आहेत त्यांच्या व्यतिरिक्त आतमध्ये कोणी थांबू नये ही विनंती आहे. आणि जे इथे दिवे उजळण्याचं कार्य करतायत त्यांनी कृपया करून चप्पल घालू नये ही विनंती आहे. दिवे लावू द्या. कार्यकर्त्यांनी बाहेर येण्याची कृपा करावी जेणेकरून त्यांना काम करायला सुरळीत व्हावे. सर्व कार्यकर्त्यांना आपण जी गर्दी केलेली आहे त्या कार्यकर्त्यांनी बाहेर येण्याची कृपा करावी जेणेकरून जी कार्यकर्ते दिवे लावतात तर त्यांना दिवे लावायला सोपं जावं. पत्रकारांना बाजूच्या